रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे। आज पुन्हा प्रशासन आणि रोहित पवारांमध्ये चर्चा झाली आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे रोहित पवारांची चर्चा करतील तर कर्जमाफीतील जाचक अटी शर्थींविरोधात रोहित पवारांचं आंदोलन सुरू आहे। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आमदार रोहित पवार आज पंढरपूरमध्ये गेली 2 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत। आज त्यांचा दुसरा दिवस आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आता काय सांगाल की आज दुसरा दिवस आहे, कोणाशी काही बोलणं वगैरे काय झालंय? काल कृषी मंत्र्यांशी बोलणं झालं आणि कृषी मंत्री स्वतः तिथं मुख्यमंत्री साहेबांशी दोनदा बोललेले आहेत। त्यांचं मत आलं की आपण बसूया, चर्चा करूया। आमचं मत आहे की आम्हाला चर्चा करण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट निर्णय घेऊन टाका। 2019ची अट जी तुम्ही टाकली कर्जमाफीमध्ये, ज्याच्यामुळे 48 लाख शेतकऱ्यांना त्याचं नुकसान होणार आहे, ती अट तुम्ही काढून टाका आणि 50,000 रुपये काय मदत होणार आहे? द्यायचं असेल तर दिलदारपणे मदत देणं महत्वाचं आहे। 35,000 कोटी तुम्ही जाहीर केलेत ना, तर तुम्ही अटी टाकल्यामुळे 12,000 कोटीच्या पुढे तुमची मदत जाणार नाही। त्यामुळे 35,000 कोटी डिक्लेअर केले असेल तर 35च्या 35 जर खर्च करायचे असतील आणि त्यातून लोकांना न्याय द्यायचा असेल तर मग 2019ची अट काढावी लागेल। 50,000 पर्यंतची मर्यादा काढावी लागेल। 2 लाखापर्यंत तुम्ही मदत केली तर शेतकऱ्याला तिथं फायदा होणार आहे। आणि जे रेग्युलर कस्टमर शेतकरी आहेत 25, 26 आणि 26, 27 ही जी अट आहे ती तुम्ही काढा, नाही तर मग 26, 27 तुम्ही अट टाकल्यामुळे वर्षभर त्यांना थांबावं लागणार आहे। येणारं वर्ष पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यासाठी हलाख्याचं आहे, अडचणीचं आहे। त्यामुळे मग आता वर्ष जर खराब जाणार असेल तर आता आर्थिक अडचणीमध्ये शेतकरी आला असेल तर त्याला मदत करणं पण तितकंच महत्वाचं आहे। आज अजितदादा असते तर अजितदादा असते तर आता हा जो जिहा निघाला तो तसा निघाला नसता, कारण शेतकऱ्याला काय अडचण येईल ते स्वतः फायनान्स मिनिस्टर होते। आता दादा नाही आहेत। आता आमची अपेक्षा आहे की सीएम साहेब सुद्धा आता त्यांना कळालंय की ही अडचण झालेली आहे, चुकीची अट आलेली आहे, त्यामुळे त्यांनी माघार घेण्यासाठी सांगण्यात यावं। आता सगळ्यांनीच आता या आंदोलनाला पाठिंबा दिल्यामुळे मला असा विश्वास आहे की कुठे ना कुठेतरी लवकर सरकार निर्णय घेईल। रोहित पवार जर आज जर निर्णय नाही लागला तर शेतकरी काय पुढचं पाऊल उचल असं आपल्याला त्यांनी सांगितलं। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।